नमस्कार. विश्वनाथ महाराष्ट्र. सकाळचे ठीक 8:36 झालेले आहेत. आपण आहोत महाराष्ट्रातल्या कोकण भागातील शिरोडा या समुद्रकिनारी. शिरोडा हा समुद्रकिनारा बहुतेक करून इंग्रजांच्या आणि डच आणि खलासी या सगळ्या खलाशांच्या ताब्याच्या मध्ये होता. त्यांनी या शहराची भरभराट आणि शहराची रचना, वातावरण, येथे भूगोल, समुद्रकिनारा या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करून विविध पद्धतीने इथे आपली संस्कृती दिसून येते. हे कोकणातील काही अतिशय छान अशी घरं आहेत कौलारूची. कोकणातील घराची वैशिष्ट्य म्हणजे घर आणि आजूबाजूला ही सगळी निसर्गराजी. या घरांच्या आजूबाजूला मोठमोठाली माडाची झाडं आहेत, नारळाची, ज्याला नारळ लगडून लागलेली आहेत. आणि आंब्याची झाडं म्हणजे कोकणचा सर्वात मोठा ठेवा. दुसरी गोष्ट म्हणजे कोकणामध्ये काजूचे झाड प्रामुख्याने पाहायला मिळत. आता काजू फुलावर आलेला आहे. तुम्ही बघू शकता काजूची ही फुलं अत्यंत देखणी आणि सुंदर अशी आहेत. या फुलांच्या 5 पाकळ्या आणि 1 देठ म्हणजे जायांग आणि पोमांग पाहू शकता. आणि ही सगळी पानं, ह्या लगडलेला मोहर आणि याला फुलांच्या मध्ये अशा प्रकारचा काजू लगडतो, लागतो. आता एक काजूचा छोटंसं हे फळ त्याने धरलंय. नंतर याचा पुढे बी होऊन त्यात काजू उपजतो. कोकणातल्याने कोकणच्या माणसाला दिलेला हा अमूल्य ठेवा जगभर तर प्रसिद्ध आहेच, परंतु आरोग्याच्या बाबतीत आणि शरीर समृद्धतेच्या बाबतीत काजू कोकणाचं एक रहस्य आहे. सुंदर शांतता, पक्ष्यांचे आवाज आणि ही रेखीव सुरेख घरं, हा अमूल्य ठेवा कोकणात पाहायला मिळतो. आता या घराच्या समोर सगळीकडे रेती अथरलेली आहे. यामुळे सकाळी सकाळी चालायला खूप वेगळा अनुभव प्राप्त होतो. निसर्गराजीने भरलेला कोकण विविध पक्षी आवाजामध्ये आपल्याला साथ घालतो. इथे समोरच एक चिकूचं झाड पण आहे.
ही कोकणची विहीर. अशा प्रकारे या विहिरीकडे जाण्याला एक रस्ता आहे जो बंद केला आहे आणि यामध्ये पाणीसुद्धा आहे. वापर नसावा म्हणून ही बंद आहे. इकडे काही काजूची झाडं आहेत. त्यामध्ये काजू लागला आहे. तुम्ही पाहू शकता काजू कशा पद्धतीने फांदीला लागलेला असतो. आता ही 2 काजू एकत्र आहेत. बाजूलाच शिरोळ्याच्या तेरेखोल नावाची खाडी आहे. त्याच्या बाजूला पाच किलोमीटर अंतरावर गोवा राज्याची सीमा लागते. विश्वनाथ, महाराष्ट्र.